न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। सनातनी धर्माचे संरक्षक तथा संकल्पक तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराज यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच राष्ट्रीय संरक्षक स्वामी दर्शन भारती राष्ट्रीय अध्यक्ष हिमांशु जोशी यांच्या आदेशान्वये सनातनी धर्माचा प्रसार व प्रचार या उपक्रमांतर्गत संपूर्ण देशभर कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय सेवा संघ या संघटनेचे महाराष्ट्र ठाणे जिल्हाध्यक्ष सन सुप्रिया तेवर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली सुभाष लक्ष्मण सरोदे यांची राष्ट्रीय सेवा संघाच्या अंबरनाथ शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्याच अनुषंगाने एका छोटेखानी कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुळे पाटील यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजुळे पाटील तथा भारतीय जनता पक्षाचे गटनेते तथा भाजप जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक अभिजित करंजुळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय सेवा संघाचे ठाणे तथा महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष सन सुप्रिया तेवर यांच्या माध्यमातून सुभाष लक्ष्मण सरोदे यांना अंबरनाथ शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्याच अनुषंगाने सन सुप्रिया तेवर यांच्या माध्यमातून सुभाष लक्ष्मण सरोदे यांना राष्ट्रीय सेवा संघ अंबरनाथ शहराध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले। तसेच सुभाष सरोदे यांना त्यांच्या अंबरनाथ शहराध्यक्षपदाच्या भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील देण्यात आल्या। तसेच सनातनी धर्माचा प्रचार व प्रसार या उपक्रमांतर्गत सुभाष सरोदे यांचा असणारा निस्सीम सहभाग तथा अतुलनीय कार्य याच प्रमुख निकषाच्या अनुषंगाने सुभाष लक्ष्मण सरोदे यांची राष्ट्रीय सेवा संघाच्या अंबरनाथ शहराध्यक्षपदी नियुक्ती केली गेल्याची राष्ट्रीय सेवा संघाचे ठाणे तथा महाराष्ट्र अध्यक्ष सन सुप्रिया तेवर यांनी विशेष नमूद केले। तसेच सनातनी धर्माचा प्रचार व प्रसार या उपक्रमांतर्गत सनातनी धर्माचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचून संघटना अधिक बळकट तथा सशक्त करण्याबाबतच्या सूचना देखील यावेळेस राष्ट्रीय सेवा संघाचे महाराष्ट्र तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष सन सुप्रिया तेवर यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय सेवा संघ अंबरनाथ शहराध्यक्ष सुभाष लक्ष्मण सरोदे यांना दिले असून राष्ट्रीय सेवा संघाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून टाकण्यात आलेली सदर महत्त्वपूर्ण जबाबदारीचे वहन नवनियुक्त अंबरनाथ शहराध्यक्ष सुभाष लक्ष्मण सरोदे हे प्रामाणिकपणे तसेच सक्षमपणे पार पाडतील असा आशावाद देखील यावेळी राष्ट्रीय सेवा संघाचे महाराष्ट्र तथा ठाणे जिल्हाध्यक्ष सन सुप्रिया तेवर यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रीय सेवा संघाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या माध्यमातून टाकण्यात आलेला सदर अंबरनाथ शहराध्यक्षपदाची जबाबदारी तथा विश्वास परिपूर्ण तथा प्रामाणिकपणे वहन करण्याबाबतचे आश्वासन देखील यावेळी राष्ट्रीय सेवा संघाचे नवनियुक्त अंबरनाथ शहराध्यक्ष सुभाष लक्ष्मण सरोदे यांनी वरिष्ठ संघटना नेतृत्वाला देण्यात आले असून राष्ट्रीय सेवा संघाचे महाराष्ट्र तथा ठाणे जिल्हाध्यक्ष सन सुप्रिया तेवर यांच्या मार्गदर्शनाखाली गत अनेक वर्षांपासून सुरू असणारे सनातनी धर्म प्रसार तथा प्रचार उपक्रमाचे कार्य भविष्यात देखील असे सुरू ठेवण्याबाबतचे मानस देखील यावेळेस नवनियुक्त राष्ट्रीय सेवा संघ अंबरनाथ शहराध्यक्ष सुभाष लक्ष्मण सरोदे यांनी संघटना नेतृत्वाला दिले असून आगामी काळात राष्ट्रीय सेवा संघाच्या बळकटीकरण तसेच सशक्तीकरणाच्या अनुषंगाने नवीन सदस्य नोंदणी अभियान तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे नवनियुक्त राष्ट्रीय सेवा संघ अंबरनाथ शहराध्यक्ष सुभाष लक्ष्मण सरोदे यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।